नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील उद्यान ही कविता शिकणार आहोत। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोएम फ्रॉम ग्रेड 6 बुक उद्यान। So before starting the poem, I would like to tell you that if you are not still subscribed to our channel MKS Gurukul, please do it so that you will get the updates, okay, for every video. जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल आमच्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राइब करा। आता आपण ही जी कविता आहे ती आपण आता शिकणार आहोत। ही जी कविता आहे ती खूप मोठी आहे, ओके, इट्स अ व्हेरी लेंथी पोएम, सो you may get scared after seeing the length of the poem, but if you can relate to your life then it's very easy to understand, because this is the poem of garden or udyan, okay, म्हणजे बाग, पार्क, यू कॅन से पार्क। मग ह्याच्यामध्ये तुम्ही रोज जात असता, पार्क मध्ये तुम्ही रोज जात असता, यू आर डेली विजिटिंग द पार्क, and if you can relate all those things which are mentioned in the poem to your life, then you can easily understand the poem. आता यामध्ये there are various words which are new to you, okay, you should learn these words, then only you will understand the poem. Every word you should know, that every new word you should know. तर आता आपण ही रीड करूया। इथे काय दिलंय, द पोएम इज अ नाइस डिस्क्रिप्शन ऑफ अ ब्युटिफुल गार्डन. So this is a description of a beautiful garden. You can write an essay also on this udyan by understanding the description given. You can write an essay also. So this poem is a nice description of a beautiful garden. It describes the beauty of the garden along with the joy of the children. Means in this case the garden's beauty is described by the poet. म्हणजे गार्डनचं किंवा उद्यानाचं जे सौंदर्य आहे ते कवीने खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे इथे, किंवा इथे एक्सप्लेन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर जॉय ऑफ द चिल्ड्रन, जॉय ऑफ द चिल्ड्रन म्हणजे मुलांचा आनंद। मुलं पार्कमध्ये सगळ्यात जास्त आनंदी असतात। किड्स आर व्हेरी हॅपी or they are the most happy in the park because they are with the nature, they are with their friends and they are enjoying their time. तर ही जी कविता आहे ती आपण आता रीड करूया, मग तुम्हाला मी त्याच्यातले महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ सांगेन। पिवळी पिवळी ती शेवंती उभी झोकदार, लाल गुलाबांचे हे ताटवे फुलती चौफेर। त्याच्यामध्ये शेवंती हा शब्द नवीन आहे। शेवंती म्हणजे इट्स अ नेम ऑफ फ्लॉवर, ओके, वन ऑफ द टाइप ऑफ फ्लॉवर। झोकदार म्हणजे स्टाईल, गुलाब म्हणजे रोज, दॅट यू आर नोईंग, ताटवे म्हणजे बेड ऑफ फ्लॉवर्स, आणि चौफेर म्हणजे ऑल इन ऑल डिरेक्शन, ऑल 4 डिरेक्शन्स, त्याला चौफेर असं म्हणतात। ऑल ओव्हर, ओके, ऑल ओव्हर त्याला चौफेर असं म्हणतात। याचा अर्थ काय, पिवळी पिवळी ती शेवंती, मग शेवंतीची जी फुलं आहेत, द फ्लॉवर्स ऑफ शेवंती आर येलो इन कलर अँड these are standing in style, okay. लाल गुलाबांचे हे ताटवे फुलती चौफेर, and all over the park there is a bed of rose flowers, okay. ताटवे म्हणजे bed of flowers. So there are various beds of rose flowers all over the park, okay. म्हणजे पिवळं काय आहे तर शेवंती आहे। शेवंतीची फुलं असतात ती पिवळी असतात, आणि गुलाबाचे ताटवे कसे आहेत, लाल आहेत। बेड ऑफ फ्लॉवर्स आर रेड इन कलर अँड दीज आर स्प्रेड, दिस बेड ऑफ रोजेस, these are spread all over the park, all over the garden. मोगरा मदन बाणासी वसंतात बहर। आता मोगरा आणि मदन बाण ही सुद्धा फ्लॉवर्सची नावं आहेत। मोगरा आणि मदन बाण ही सुद्धा फ्लॉवर्सची नावं आहेत। वसंत म्हणजे स्प्रिंग, आणि बहर म्हणजे काय तर ब्लूमिंग पिरियड ऑफ फ्लॉवर्स, त्याला बहर असं म्हणतात, ओके. बहर येतो त्याला मोहर असा एक समानार्थी शब्द आहे, म्हणजे या पिरियड मध्ये खूप सारी फुलं तुम्हाला दिसतात स्प्रिंग ऋतूमध्ये। इन स्प्रिंग सीझन यू विल सी लॉट ऑफ फ्लॉवर्स ब्लूमिंग, दॅट इज अ ब्लूमिंग पिरियड ऑफ फ्लॉवर, ओके. मग मोगरा मदन बाण ही जी फुलं आहेत ती स्प्रिंग मध्ये त्याला
खूप सारी स्प्रिंगमध्ये ती फुललेली दिसतात. कणाकणातून फिरते चैतन्याची लहर. आता लहर म्हणजे यू कॅन से वेव. लहर म्हणजे वेव. चैतन्य म्हणजे हॅपीनेस और लाईव्हलीनेस. आता जेव्हा आपल्याला सगळीकडे फुलं दिसतात तेव्हा आपल्याला काय वाटतं, हॅपी होतं ना. वी आर फिलिंग व्हेरी हॅपी वेन वी सी फ्लॉवर्स अराउंड अस. सो कणाकणातून फिरते चैतन्याची लहर. सो वेन such type of climate or such type of surrounding is there, then from everywhere, kanakunatun means from small very small thing also you will see the happiness or liveliness. That wave of happiness and liveliness you will see from every micro things. Okay. नाजूकशा फुला फुलातून उडते अत्तर. नाजूक म्हणजे डेलिकेट. फुला फुलातून मीन्स एव्हरी फ्लॉवर. थ्रू एव्हरी डेलिकेट फ्लॉवर उडते अत्तर मीन्स देर इज अ फ्रॅग्रन्स. अत्तर म्हणजे सेंट और हियर यू कॅन टेक एज अ फ्रॅग्रन्स. म्हणजे एवढी सगळी फुलं स्प्रिंगमध्ये फुललेली असतात. इन स्प्रिंग सीझन there is a blossom of flowers, and through every flower, through this every delicate flower, fragrance is sprayed all over. उडते अत्तर म्हणजे त्या फुलांचा वास. पाकळ्यांवरती उडती ते भुंगे फुलपाखर. आता ती जी फुलांची पेटल्स असतात, पाकळ्या म्हणजे पेटल्स. ओके. पाकळ्यांवरती उडती ते भुंगे फुलपाखर. भुंगे म्हणजे ब्लॅक बी आणि फुलपाखर म्हणजे बटरफ्लाईज. सो over the petals black bees and butterflies are flying, and this you must have observed while playing in the park. तळ्यात उमलती कमळे. आता ह्या पार्क मध्ये काय आहे, पार्क मध्ये एक लेक सुद्धा आहे म्हणजे तळ आहे. तर त्या तळ्यात उमलती कमळे म्हणजे त्या लेक मध्ये काय आहे तर लोटस आहे. तळ्यात उमलती. उमलती मीन्स दिस लोटस आर देअर फ्लरिशेस लोटस. ओके. इन द लेक. पूल अर्धगोल. त्याच्यावरती ब्रिज आहे. त्या तळ्यावरती ब्रिज कसला आहे, अर्धगोल मीन्स सेमी सर्क्युलर. द ब्रिज इज देअर ओव्हर द लेक अँड इट इज अ सेमी सर्क्युलर. आणि त्याच्यामध्ये काय आहेत, कमळे फुललेली आहेत. लोटस फ्लरिश्ड इन द लेक. शुभ्र पांढरी बदके पोहती किती ती कोमल. म्हणजे बदकांना पाहून कवीला काय वाटतंय की किती नाजूक आहेत ती. कोमल म्हणजे डेलिकेट, नाजूक. ओके. याला समानार्थी शब्द नाजूक आहे कोमलला. सो शुभ्र पांढरी बदके. शुभ्र पांढरी बदके कशी आहेत, डक्स कशी आहेत, मिल्की व्हाईट. ओके. मिल्की व्हाईट डक्स आर देअर. दीज आर स्विमिंग. पोहती म्हणजे स्विमिंग. आणि विच आर व्हेरी डेलिकेट और विच आर व्हेरी तुम्ही सांगा नाजूक किंवा कोमल. किनारीस जो उभा राहिला डेरेदार वड. आता त्याच्या किनारी म्हणजे ऑन द बँक ऑफ लेक देर इज अ बनियन ट्री स्टँडिंग. बनियन ट्री स्टँडिंग ऑन द बँक ऑफ दिस लेक. झिपऱ्या उपऱ्या पारंब्यासी मुले झोंबी द्वाड. आता पारंब्या म्हणजे द रूट्स ऑफ बनियन ट्री. ओके. एरियल रूट्स दॅट यू हॅव लर्न इन सायन्स. पारंब्या म्हणजे एरियल रूट्स. झिपऱ्या उपऱ्या. झिपऱ्या म्हणजे अस्ताव्यस्त म्हणजे स्कॅटर्ड. आणि उपऱ्या म्हणजे एकट्या, अननोन. ओके. सो these roots are sometimes you are seeing that poet is seeing that roots, that parambya manje that area, those aerial roots, some of them are jhiprya means scattered, uprya means alone or unknown. त्या ज्या रूट्स एरियल रूट्स आहेत त्याच्यावरती मुले झोंबी द्वाड म्हणजे मुलं काय करतायत त्याच्यावरती द्वाड म्हणजे मिस्चिवस और नॉटी किड्स आर देअर. दीज आर प्लेइंग विथ दोज एरियल रूट्स. त्याला म्हणतात पारंब्या. तुम्ही पण खेळत असता ना ते बनियन. इथे दाखवले ह्या ज्या पारंब्या असतात दीज आर द एरियल रूट्स ऑफ बनियन ट्री. आणि त्याच्यावरती कोण खेळते, मुलं खेळतायत. काही वेळा त्याला ते असे लटकतात आणि स्विंग करतात, झोपाळा घेतात, त्याच्यावर झोका घेतात. सो ती मुलं कशी आहेत, द्वाड आहेत. द्वाड म्हणजे मिस्चिवस और नॉटी.
थुई थुई नाचती तळ्यातून या कारंजी दोन. आता या तळ्यामध्ये अजून काय आहे तर कारंजी आहेत. कारंजी म्हणजे फाउंटन. किती आहेत? 2 आहेत. देर आर 2 फाउंटन्स विच आर डान्सिंग थुई थुई. इट्स जस्ट अ डिस्क्रिप्शन हाऊ दे आर डान्सिंग. द थुई थुई. ओके, थुई थुई नाचती मीन्स दिस फाउंटन्स आर डान्सिंग थुई थुई. आणि किती फाउंटन्स आहेत? 2. देर आर 2 फाउंटन्स. तुषारांची झुडपे बहरती थेंबा थेंबातून. आता तुषार म्हणजे काय तर स्मॉल ड्रॉप्स स्प्लॅशिंग फ्रॉम द फाउंटन्स. तुम्ही बघितलंच असेल की फाउंटन्स मधनं असे छोटे छोटे ड्रॉप्स सगळीकडे हे होतात, स्प्रेड होतात. ओके, थ्रू द इफ यू आर सीइंग द फाउंटन्स यू कॅन observe that there are small if you are standing near by that fountain you will see some splash of drops. Okay, and such kind of splash is called as तुषार. त्याला काय म्हणतात? तुषार. आणि हे जे स्मॉल ड्रॉप्स असतात when they are falling on the bushes झुडपे तेव्हा ती काय होतात? बहरती. म्हणजे त्यांना सुद्धा पाणी मिळतं ना छोट्या छोट्या रोपांना, बुशेसना, आणि ते हॅपी होतात. किंवा बहरती म्हणजे अजून छान होतात. ती झुडपे आहेत ती. बहरणे म्हणजे these are small drops are splashing that the bushes making this tushar very happy or they grow nicely because of the this splashing. तळ्याकाठची बांबूची ती लवचिक लवलव. आता बांबू ट्री माहितीये तुम्हाला. बांबू ट्री कसा असतो? इट्स व्हेरी थिन अँड टॉल. ओके, सो दॅट्स वाय इट इज व्हेरी लवचिक. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल. तो कसा असतो? फ्लेक्झिबल असतो. बांबूचे जे ट्रीज असतात ते. सो त्या तळ्याकाठी म्हणजे ऑन द बँक ऑफ दॅट लेक बनियन ट्री इज देअर विच इज डेरेडार. डेरेडार मीन्स big or which has a very broad big stem, dome shaped stem. त्याला म्हणतात डेरेदार. तर तो डेरेदार वड आहे म्हणजे बनियन ट्री आहे. अलॉंग विथ दॅट देर आर सम बांबू ट्रीज. ओके, ऑन द बँक. तळ्याकाठी मीन्स ऑन द बँक ऑफ लेक देर आर बांबू ट्रीज विच आर लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल. लवलव म्हणजे त्यांचं जे हलणं आहे दे आर मूव्हिंग अँड दॅट इज लवलव. The word used is lawlaw. Lawchika lawlaw means delicately they are moving. Okay, and they are very flexible. So they are bending too much. त्याला लवचिकपणा म्हणतात. पानो पाणी पावा वाजे. पानो पाणी पावा वाजे वाऱ्याची धाव. आता गंमत माहितीये का तुम्हाला? तुम्ही जर शांतपणे इफ यू आर क्वाइट अँड लिसनिंग टू द nature then you will hear different types of sounds. So this is one of the sound mentioned by the poet. पानो पाणी पावा वाजे. पावा म्हणजे फ्लूट. वाऱ्याची धाव means when wind is blowing through the leaves of these trees there is a sound of that poet is hearing a sound of flute. ओके, कधी तुम्ही ऐकलं असेल का? तुम्हाला पण यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स दिस. वेन एव्हर देर इज अ स्ट्रॉंग विंड वी विल सी अ ट्यून. ओके, अँड सिमिलर काइंड ऑफ थिंग इज मेन्शन इन दिस पोएम बाय द पोएट अँड इट इज रिझेम्बलन्स. ही हॅज रिझेम्बल्ड इट विथ द फ्लूट. तळ्याकाठची बांबूची ती लवचिक लवलव. पानो पाणी पावा वाजे वाऱ्याची धाव. Means when these bamboo trees, these are very delicate and they are very elastic, so and flexible, so when they are moving that time the wind is blowing and it making a sound of a flute. झोपाळे अन घसरगुंड्या यांची करकर मुले खेळती लोक विहरती हिरवाळीवर. आता झोपाळे आणि घसरगुंड्या जो हा शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा गेलाय. झोपाळे म्हणजे स्विंग, घसरगुंड्या म्हणजे स्लाइड्स. आता कधी कधी काय होतं, मुलं खूप वेळा त्याच्यावरती खेळतात आणि ते झोपाळे आवाज करायला लागतात. दे आर मेकिंग अ साऊंड बिकॉज ऑफ टू मच यूज.
कर कर असा आवाज यायला लागतो ना. सो हिअर यू कॅन सी स्लाइड इज देअर, स्विंग इज देअर. सो झोपाळे अन घसरगुंड्या यांची करकर. सो मेनी किड्स आर प्लेइंग ऑन स्विंग्स अँड स्लाइड्स अँड दॅट्स वाय द पोएट इज हिअरिंग अ साऊंड ऑफ कर कर असा जो आवाज येतोय बिकॉज ऑफ टू मच यूज or there is no that because of the friction there is a sound of कर कर. मुले खेळती लोक विहरती हिरवाळीवर, हिरवळीवर. मुले खेळती मीन्स किड्स आर प्लेइंग. लोक विहरती, विहरणे म्हणजे काय तर सिम्पली दे आर वॉकिंग. ओके, पीपल आर वॉकिंग ऑन लॉन, त्याला विहरणे म्हणतात. सिम्पली दे आर वॉक फॉर प्लेजर, त्याला म्हणतात विहरणे. सो पीपल आर वॉकिंग ऑन लॉन, हिरवळीवर. मुले खेळती लोक विहरती हिरवळीवर, हिरवळ म्हणजे लॉन. भेळ खाऊया फुगे घेऊया आनंद निर्मळ. भेळ खाऊया, लेट्स ईट. इथे तुम्हाला दिसते बघा, इथे फुगेवाला आहे, भेळवाला आहे. सो हिअर पीपल द पोएट इज टेलिंग दॅट लेट्स ईट भेळ और लेट्स बाय बलून्स आणि एन्जॉय करूया. आनंद निर्मळ, निर्मळ म्हणजे प्युअर, प्युअर. लेट्स एन्जॉय दॅट, लेट्स एन्जॉय द दॅट एन्व्हायरमेंट अँड द पार्क. आनंद निर्मळ मीन्स लेट्स टेक अ प्युअर एन्जॉयमेंट, निर्मळ आनंद. घोड्यावरती मांड टाकून या कमवूया बळ. लेट्स राईड ऑन हॉर्स अँड गेट स्ट्रेंथ, गेट स्ट्रेंथ और बिकम स्ट्रॉंग. घोड्यावरती मांड टाकून कमवूया बळ. लेट्स राईड ऑन द हॉर्स अँड बी स्ट्रॉंग अँड we will get strong after riding on the horse and we will gain strength. Let's get the strength. झाडे लावा झाडे जगवा सुंदर सुविचार. सुविचार मीन्स गुड थॉट, नाईस थॉट्स. ओके, सु मीन्स चांगला आणि विचार म्हणजे थॉट. झाडे लावा झाडे जगवा. लेट्स प्लांट ट्रीज and let's plant trees, save trees, which is a very nice thought. पर्यावरणाशी मैत्री करूया, इच्छा अनिवार्य. So there is a strong will that we will make a friendship with the let's make a friendship with the environment. So this is the strong will that झाडे लावा झाडे जगवा सुंदर सुविचार. Let's plant trees, save trees. This is nice thought, and along with this we have a strong will of making friendship with the environment. अशी ही सुंदर कविता आहे. म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला तर तुम्ही खूप इझी कविता आहे. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स अँड देन बाय हार्ट द पोएम. सो एनी क्वेश्चन कॅन यू कॅन आन्सर. सी, मराठी लँग्वेज इज व्हेरी इझी इफ यू आर अंडरस्टँडिंग द words. You should by heart these words, new words. So in that case you will learn new vocabulary and your that creative writing will also improve. तर तुम्हाला ही जे एज ए एक्सप्लेनेशन आहे ते जर आवडलं असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.